नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? आज आपण वडापाव आणि त्यासोबत मिळणारी चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. सर्वप्रथम वेदश्रीज किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. चला तर मग यासाठी लागणारी कृती आपण पाहूयात. तर इथे आपण 1 किलो इतके बटाटे घेतलेले आहेत. त्या बटाट्यांना मध्ये मध्ये एक एक चीर देऊन घेतलेली आहेत. बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता त्यांना आपण कुकरमध्ये ॲड करून घेत आहोत. कुकरमध्ये बटाटे ॲड करून घेतल्यानंतर यामध्ये आपण 2 तांबे इतकं पाणी ॲड करून घेणार आहोत आणि त्यामध्ये 1 चमचा मीठ आपण ॲड करून घेणार आहोत. तर इथे आपण पाणी ॲड करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा इतकं मीठ आपण ॲड करून घेत आहोत, जेणेकरून आपले बटाटे पटकन शिजतील. आता हे बटाटे आपण 3 शिट्ट्या होण्याकरता गॅसवर ठेवून देणार आहोत, कुकरचं झाकण लावून. आता इथे आपण यासाठी भाजीसाठी जी मिरची लागते त्याची तयारी करून घेणार आहोत. तर इथे आपण एक छोटा अद्रकचा तुकडा, 50 लसूण पाकळ्या आणि 15 मिरच्या घेतलेल्या आहेत. हे आपण वाटून घेणार आहोत. तर इथे आपण लसूण ॲड करून घेतलेला आहे मिक्सरच्या जारमध्ये. अद्रकचे देखील छोटे छोटे तुकडे करून ते देखील ॲड करून घेतलेले आहेत आणि मिरच्या देखील ॲड केलेल्या आहेत. मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही. इथे कढीपत्ता आपण घेतलेला आहे. कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. पुदिन्याची पानं देखील आपण इथे घेतलेली आहे. जी बटाट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी आपण ही पानं घेतलेली आहेत. इथे आपण मिरची देखील वाटून घेतलेली आहे, लसूण, मिरची आणि अद्रक. आपले बटाटे छान असे उकडून तयार झालेले आहेत. आता याच्या साली आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर इथे आपण पाहू शकता, आपण याच्या साली काढून घेणार आहोत. बटाट्याच्या साली काढून झालेल्या आहेत. आता आपल्याला बटाट्याची भाजी, वडापावसाठी जो वडा लागतो तो वडा कसा बनवायचा त्याकरता त्याची भाजी आपण तयार करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण कोथिंबीर इथे चिरून घेतलेली आहे. जी पुदिन्याची पानं आपण घेतली होती ती देखील स्वच्छ धुवून आपण चिरून घेत आहोत. पुदिन्याने छान अशी चव येते बटाट्या वड्याला. तर अवश्य नक्की ती बटाटा वडा करताना पुदिना वापरून पहा. तर इथे आपण 1.5 पळी इतकं तेल घेतलेलं आहे. यामध्ये तेल तापल्यानंतर आपण जिरे ॲड केलेले आहे. जिरे छान तडतडले की आपण 1 चमचा मोहरी ॲड करून घेतलेली आहे. हे दोन्ही छान फुलले की आपण जी मिरची वाटली होती ती ॲड करून घेतलेली आहे. छान अशी ती आपल्याला परतून घ्यायची आहे. यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने ॲड करून घेणार आहोत. आता यामध्ये आपण 1 चमचा हळद ॲड करून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा धने पावडर इथे आपण ॲड करून घेत आहोत. हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण बटाटे मॅश करून ॲड करून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता, छान असे मीठ टाकल्यामुळं सॉफ्ट असा बटाटा झालेला आहे. त्यामुळे उकडताना बटाट्यामध्ये अवश्य थोडं का होईना मीठ ॲड करायचं आहे. इथे आपण पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे. आता चवीपुरतं मीठ इथे ॲड करून घ्यायचं आहे. आता हा बटाटा छान असा एकजीव आपल्याला करून घ्यायचा आहे. आपली बटाट्याची भाजी तयार आहे. आता ही थंड होण्याकरता आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे. तोपर्यंत आपण बटाट्या वड्यांसाठी जे बॅटर लागतं बेसन पिठाचं ते तयार करून घेणार आहोत. इथे आपण वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम आणि वाटीच्या मापाने 3 वाटी इतकं आपण बेसन घेतलेलं आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा हळद ॲड करून घेतलेली आहे. आपण इथे ओवा देखील ॲड करून घेणार आहोत. 1 चमचा इतका ओवा आपल्याला घ्यायचा आहे आणि हातावर छान असा तो मळून आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे, जेणेकरून ओव्याचा छान असा फ्लेवर यामध्ये उतरेल. आणि काय होतं की बटाटा वडा हा पचायला जड असतो, त्यामुळे ओवा टाकल्यामुळे नक्कीच तो हलका होतो. म्हणून आपल्याला ओवा देखील इथे ॲड करायचा आहे. आपण इथे चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि पाव चमचा आपण खाण्याचा सोडा इथे ॲड करणार आहोत. तर इथे आपण पाव चमचा
खाण्याचा सोडा ॲड करायचा आहे. खाण्याच्या सोड्याचं प्रमाण योग्य असलं पाहिजे, कारण जर हे प्रमाण आपलं चुकलं तर आपला बटाटा वडा हा तेलामध्ये विरघळू शकतो. आता गरजेप्रमाणे पाणी घेऊन आपण हे सरसरीत असं बॅटर तयार करून घ्यायचे आहे. इथे आपण पाहू शकता, खूप घट्ट किंवा खूप पातळ असं हे बॅटर होता कामा नये, सरसरीत असं हे बॅटर झालं पाहिजे. इथे आपण पाहू शकता, आपलं बॅटर हे बेसन पिठाचं बॅटर तयार झालेलं आहे. छान असं सरसरीत असं बॅटर हे तयार झालेलं आहे. आपल्या वड्याला छान असं हे बॅटर कोट झालं पाहिजे, असं हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. इथे आपण पाहू शकता, आता आपल्याला जे आपण बटाट्याची भाजी करून घेतली होती ती छान थंड झालेली आहे. आता त्याचे अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पाहू शकता आपण. इथे अशा प्रकारे आपण एक एक वडे करून घेणार आहोत. तर 1 किलो बटाट्यामध्ये साधारण 27 वडे तयार होतात. तुम्ही किती आकाराने मोठे किंवा लहान करता यावर देखील हे डिपेंड आहे. तर इथे पाहू शकता, आपले वडे तयार करून झालेले आहेत. आता आपण ते तळणार आहोत. त्याकरता आपण कढई गॅसवर गरम करण्यास ठेवलेली आहे. तेल तापण्यास आपण ठेवलेले आहे. इथे पाहू शकता आपण, आपले छान असे वडे, बटाट्याचे वडे तयार आहेत. आता आपण ते बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये तळून घेणार आहोत. आपल्याला डीप फ्राय करून घ्यायचे आहे. तर इथे आपण पाहू शकता, तेल छान तापलं पाहिजे, जेणेकरून आपला बटाटा वडा छान असा तळला जाईल. सुरुवातीला गॅस फास्ट करायचा आहे, नंतरून तो मध्यम आचेवरती करून आपले वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आपली ही जी बुंदी बाहेर पडते त्या बुंदीची आपल्याला चटणी देखील करायची आहे. जी आपल्याला बाहेर आपण हॉटेलमध्ये वगैरे ढाब्यावरती वगैरे खायला गेल्यानंतर, बटाटा वडापाव खायला गेल्यानंतर त्यासोबत जी चटणी मिळते ती चटणी आपण करणार आहोत इथे. तर इथे आपण पाहू शकता, सोड्याचं प्रमाण जर योग्य असेल तर खाली बटाटा वडा चिटकत नाही किंवा तो विरघळत देखील नाही. पण सोड्याचं प्रमाण जर चुकलं तर आपला बटाटा वडा फसू शकतो. अशा प्रकारे आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता आपण, आपल्या वड्यांचा रंग देखील बदलला आहे. इथे पाहू शकता आपण, ही जी बुंदी आहे ती काढून घ्यायची आहे. याची आपल्याला चटणी करून घ्यायची आहे. इथे पाहू शकता, आपले वडे छान असे तळून झालेले आहेत. अजिबात यामध्ये तेल राहत नाही, असे वडे आपले तळले जातात. गरमागरम वडे आपले तयार आहेत. पाहू शकता आपण, इथे आपण सर्व वडे तळून घेतलेले आहेत. इथे मी तुम्हाला एक वडा फोडून देखील दाखवत आहे. पाहू शकता आपण, अजिबात तेल राहिलेलं नाही आहे वड्यांना. तर इथे आपण जे पीठ राहिलं होतं त्याची बुंदी देखील काढून घेणार आहोत. छान अशी ही बुंदी खरपूस आपल्याला तळून घ्यायची आहे. आपली बुंदी तळून झालेली आहे. आता ते मिक्सरच्या जारमध्ये आपण ॲड करून घेणार आहोत. याची आपल्याला चटणी करून घ्यायची आहे. याकरता यामध्ये आपण 6 ते 7 लसूण पाकळ्या ॲड करून घेतलेल्या आहेत. 1 चमचा मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आपण ॲड केलेलं आहे. आता हे मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे आपण. इथे पाहू शकता, छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे. आता
यामध्ये आपण कांदा लसूण मसाला 1 चमचा ॲड करून घेतलेला आहे आणि तो यामध्ये एकजीव करून घेतलेला आहे. आपला वडापाव हा तयार झालेला आहे. छान मिरच्या देखील आपण इथे तळल्या होत्या. तर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की वेदश्रीज किचन मराठीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. तर आपला वडापाव हा तयार आहे. चमचमीत वडापाव खायला नक्की या. तर वेदश्रीज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर वेदश्रीज किचनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.